पहिले कट करून ठेव, सर्व कट करून ठेव. अरे आखी दुनिया गाडी टोकावर गेलो. पाणी घे, पाणी गरम करून घे. मला इंका घेऊस. अरे कोटे कापे कोटे हे जरा पाणी किती मेरा काहीच नाही. हे जे काम ह्याची तर हे घे कोयती, धानाची कोयती घे. हिच्यात नाही काय होणार, वर्ष लागेल. हे तुकडे कर व्यवस्थित, पाणी होईल इकडे. कोयती काय होती? आता बघायला तरी ये. कोयती काय कोंबडी तुकडे कर ना, मार करून कापाय घेतो मी. खतरनाक. दादा किती किलोची कोंबडी? 2 किलोची. 2.5 किलो. 2.5 किलोची कोंबडी आहे. तेव्हा लय मजा येणार आहे आता. या दे आधी. बोल बोल. तिकट करून का? तिकट नाही तर आखीच. हा बिन विषय झाला. हे पहिला हे पाणी टाका, हे धुवून घ्या चिकन व्यवस्थित. कुठे सोडला? टोप पण या घाण होता, त्याने माती टोपायला लागली. तर आता भात शिजत टाकले इकडच्या बाजूला बघा. तर आता भात शिजेल थोड्या वेळामध्ये. आणि हा आमचा ऑर्गॅनिक पद्धतीचा पल्लेच आहे बघा तुम्ही इकडे. लय भारी. खूप मजा येणार आहे आता. हा टोप भरून भात होणार आहे आता. ओके. आणि खाण्यासाठी बघा किती मंडळी जमलेत. या आग लागली. तर आपला आता भात शिजत आलाय बघा इकडच्या बाजूला. आणि इकडच्या बाजूला बघताय ना, तर इकडे आता पत्रावलं वगैरे काय खालून आणले नाहीत, त्यामुळे इकडे आता ऑर्गॅनिक पद्धतीच्या पत्रावला तयार होतात इकडे बघा इकडच्या बाजूला. आणि इकडे सुद्धा. ओके. तर या पत्रावलीवरती जेवणाची मजा वेगळी. तर इथे चविणीची पानं सुद्धा भेटली नाहीत ना, त्यामुळे मग आता ही पद्धत आपल्याला वापरावं लागणार आहे. आता भात शिजत आलाय आणि माझ्यानंतर चिकन शिजवणार. तर आता आपण भात आहे तो बाजूला काढून घेतलाय आणि ह्या पातळीमध्ये आता आपल्याला चिकन शिजवायचं आहे. ओके. ते फक्त आपण इकडे आता चिकन शिजत टाकलेलं आहे आणि ह्याच्यानंतर मग मसाले वगैरे ह्याच्यामध्ये ॲड करायचे बघा इकडच्या बाजूला. आणि आता काही मंडळी इकडे आरामसुद्धा करत आहेत. इकडच्या बाजूला बघा झोपलेत वगैरे मस्तपैकी. आता 1 वाजला आहे. तर 2-3 वाजेपर्यंत आपलं जेवण वगैरे झालं की 4 वाजता निघायचं आहे आपल्याला. ओके. तर बारक्या तुला कसं वाटतं इथे वरती आल्यावरती? खूप छान वाटते. आणि आता हे खाल्ल्यावरती कसं वाटणार आहे मग? मजा येईल. आलेच का इथे कधी? नाही, पहिल्यांदाच आले. ओके ओके. एवढं चढलंच भारी तू बाबा. ठीक आहे ठीक आहे. आता खाल्ल्यावरती आपल्याला जायचं खाली. तर आता आपण ह्याच्यामध्ये हळद पावडर टाकतोय विदाऊट तेल. आणि हा इकडे आपला रस्सा चालला ना, तो विदाऊट तेल, त्याच्यामध्ये तेल काही यूज केलेलं नाही. आणि इकडे हा रेड कलरचा मसाला, तिखट मसाला. जास्त तिखट करू नका. बघो. बस बस. वा. तेल आलं रे त्याला. हे तेलासारखं आलं वरती. तरी हे ते नाही चिकनला वा. मेजवानी. तिखट टाका. तिखट सगळं टाक. तर आपण अशी पल्ली नाही आणली, तर आपण लाकडाचा इस्तेमाल करतो. हे जास्त नको तिखट. टाकतो. जास्त नको. मीठ घ्यायला लागेल. मीठ पण टाक ना. हळद. ओहो देखो देखो. देखो क्या कलर आया है. तिखट टाकायला लागेल रे. नाही नको तिखट येतो. तो तिखट होईल. तो मसाला नसल्यामुळे तो पाणी होतं नको सर. पाणी नाही आता एवढं. ये देखो कैसी उकली आ रही है और इधर फाटी जल रही है. आणि इकडे बघा चिकनचा रस्सा. आहा आहा. हे बघा आमच्या जिभेला असं पाणी सुटलेलं आहे. आणि आठवण कधी येते कधी खायला देता येते. ते शंभू आहे सध्या ते झोपले ते पडणार का. तो अनिकेत मराठी ब्लॉगर तिकडे बसला आहे. 2 फंटर आहे तिथे. तिकडे झाला.
फायनली आपला रस्सा तयार झालेला आहे. तेल न वा. टाकता पण तेल सुटले त्याला. तेल न टाकता सुद्धा तेल सुटलेलं आहे, कारण चिकनला तेल असतं, तुम्हाला माहितीच असेल बॉयलर कोंबडीला. तर इकडे बघा मस्तपैकी आता झणझणीत आपला रस्सा तयार झालेला आहे चुलीवरचा, आणि रानातली आपली पार्टी वा एक नंबर लाजवाब. तर आता आपण जाणार आहोत खाण्यासाठी. तर तिकडच्या बाजूला आपण खाणार आहोत मस्तपैकी सावली वगैरे आहेत, आणि काही मंडळी आमची झोपले सुद्धा आणि काही मंडळी ती पाणी आणण्यासाठी गेले. तर मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे, त्या डोंगरावरती पाणी कुठे मिळतं, आणि समोर जे काही डोंगर वगैरे दिसत आहेत म्हणजे तो पोटल्याचा डोंगर वगैरे तुम्हाला माहिती असेल तर ते सगळं काही दाखवणार आहे. आणि इथून रायगडसुद्धा दिसतो, तो सुद्धा दाखवणार आहे. पण आधी जेवून घेऊया, कारण की भूक इतकी भयानक लागली ना, काय विचारू नका. तर आता जेवायचं आहे. तर आपला रस्सा एकदम बघा झणझणीत तयार झालेला आहे, आणि इकडे आता खाण्यासाठी वगैरे दीपक वगैरे सगळे आता सज्ज झालेले आहे. मी खात नाही. अरे हां, दीपक खात नाही. दीपक आपला व्हेजिटेरियन माणूस आहे. काय आता बोलणार दीपकला. तर दीपकसाठी आपल्या भाकऱ्या त्याने आणलीत की नाही काय माहिती बाबा, की उपाशी जाणार आहे आता. काय दीपक काय करणार आहे तू कशी जाणार आहे? उपाशी? दीपक आता इथनं उपाशी जाणार आहे. तर आता बघूया, लय मजा येणार आहे पुढे आता खाण्यासाठी वगैरे. तर इकडचा परिसर बघताना तर असं आहे पूर्ण बघा, मस्तपैकी सावली वगैरे इकडे, आणि इकडे आम्ही आता चूल पेटवली होती. ओके. तर आता इकडे ही आता मंडळी पाणी आणण्यासाठी गेली होती. तर आता आलेत, आता ही आली आहे. हिचं नाव काय? श्रद्धा कपूर आलेली आहे आपली. बघा मस्तपैकी आता पात्याला घेऊन आलेली आहे. आणि इकडे आपल्या ऑर्गॅनिक पद्धतीच्या पत्रावल्या वा, आणि या दीपकने पत्रावल्या बनवलेल्या आहेत. दीपक एक नंबर, सलाम तुला. ओके. तर आपल्या पत्रावल्या आणल्या नव्हत्या आपण, त्यासाठी या पत्रावल्या बनवलेल्या आहेत ऑर्गॅनिक पद्धतीच्या. तर इथं आपण जे काही सगळं जेवण वगैरे बनवलेलं आहे ते सगळं ऑर्गॅनिक पद्धतीचं आहे. जसं तयार झालं ना तशी मला एनर्जी खूप आली आहे. एकदम नरम पडलं होतं काय रे दीपक? त्याला नरम पडलं होतं ते, आता गरम गरम खाणार आहे. आता बाकीची फंटर लोक कधी येत आहेत. तिथून खूप अंत खाली आहे पाणी, एक जवळजवळ दिसेल तुम्हाला खालचा डोंगर, एवढ्या अंतरावर खाली जावं लागतं पाणी आणायला. समोरच पोटल्याचा डोंगर आहे. तर याच्यातून दिसणार नाही मला वाटतं, खूप लांब आहे ते. देवीचं गावठी रस्सा. ओके. किसी का बेटा, और ये टेस्ट करने वाला है अनिकेत भाई, लेकिन गरम है. गरम है क्या? गरमा गरम. अनिकेत भाई खा रहा है. गरम आहे, हात बांधले. कसं झालंय? कसं झालंय? कसं झालंय? ए सर खा. ते येईपर्यंत खाऊन घ्या तुम्ही. तिथं बारकेला दे. तर 5-7 जण खाली गेलेत पाणी आणायला, कधी येत आहेत मी वाट पाहतोय. आता थोडीशी मी चिकनची टेस्ट करून बघितली, तर चिकन इतकं टेस्टी झालं आहे ना, काय विचारू नका. एक नंबर. म्हणजे आपण राखण देतो ना, म्हणजे असे देवाचे वगैरे, तर त्याच्यामध्ये तेल वगैरे काही यूज करत नाहीत. त्याच पद्धतीचं आम्ही इथे सुद्धा केलेलं आहे. म्हणजे फक्त हळद आणि मसाला यूज केला, बरोबर ना, आणि मीठ. ओके. तर त्या पद्धतीचा आपण इथे रस्सा बनवला आहे. मसाले पण नाही, फक्त तिखट. ओके. फक्त तिखटच यूज केला आणि हळद यूज केले, एवढंच बोललो मी सुद्धा. तर ऑर्गॅनिक पद्धतीचा बनवला आहे आपण इथे रस्सा, आणि खूप चांगल्या पद्धतीचा झाला आहे. आणि इथे सगळं काही जे करतो ते ऑर्गॅनिक पद्धतीचंच करतो. इकडे पत्रावल्या बघतायत त्यासुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीच्याच आहेत, बरोबर. आणि इथली माणसंसुद्धा ऑर्गॅनिकच आहेत सगळी. त्यामुळे इकडे सगळं ऑर्गॅनिकच चालतंय, आणि सगळे काही खूप आता मजा येणार आहे. कारण इकडे छोटे वगैरे सगळे बसलेत, सगळी छोटी छोटी पोरं आलेत, हे बघून सुद्धा खूप बरं वाटलं. आणि इकडे हिचं नाव काय? सबुरी ना ही. तर ही सबुरी. ओके. तर ती सुद्धा अक्षरशः चालत आली आहे एवढ्या खालून. इकडे बघ जरा ती लाजते, कॅमेऱ्यात बघा लाजते. ओके. आणि तिची बहीण, हिचं नाव काय? श्रद्धा. तर या दोघी जणी ना चालत आल्या तेवढ्या खालून. तर खूप बरं वाटलं, कारण तिचे जे पप्पा आहेत, तर तिचे पप्पा आहेत इकडे. तर त्यांना आता एवढ्या लहान वयापासून ट्रेकिंगची सवय करून दिली. तर आपल्या काकांना पहिल्यांदा थँक्यू, कारण एवढ्या लहान वयामध्ये पोरांना ट्रेकिंगची वगैरे सवय लावून ठेवली आहे. रस्सा कसा घेणार? रायगडला वगैरे तुम्ही रस्सा घेऊ कशी शकता मला दाखवा. रायगडला इतकं 5 वेळा ती गेली, 4 वेळा गेली. ओके. तुम्ही तुला रायगड 4 वेळा चढले तू? मलाच नाही. ओके. सबुरी बघा इकडे दीपक. तरी सबुरी इथे आपली 4 वेळा रायगड चढली आहे, आणि ही हिचं नाव काय? श्रद्धा. श्रद्धा 5 वेळा रायगड चढले. तर वा, तो तर दरवर्षी जातो. आणि हा तर दरवर्षी जातो, कारण ज्योत आणायला दरवर्षी जात असतो. तर हे सगळं श्रेय आहे आपल्या काकांना जाणार आहे, कारण काकाच एकदम हौशी आहेत, आणि त्यांना सुद्धा ट्रेकिंगची खूप आवड आहे. त्यामुळे सगळे ह्या दोघी सुद्धा करू शकतात. तर आता तुम्ही दुसऱ्या गडावरती पण जाल ना, तुम्हाला दुसरे गड वगैरे माहिती आहेत ना सगळे.
हो तर जाणार. तिकडे सुद्धा ट्रेक करू शकतात. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आहे ना हा जो फोर्ट नाही बोलता येणार याला, हा जो हे डोंगर आहे, तर या डोंगराची लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जर तुम्हाला इकडे आवडल्यावरती तर तुम्ही येऊ शकता. पण त्याने ज्याने ते पॉसिबल होणार आहे आणि ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या घेऊन या, म्हणजे खाण्यापिण्याच्या मुख्यतः, कारण खूप लांब आहे. म्हणजे 3 तास आम्ही चालत होतो इथे आणि त्याच्यानंतर मग इकडे वरती आल्याच्या नंतर सगळं काही केलं, नाहीतर खाली जाचपर्यंत खूप वाट लागली असती. त्यामुळे ना आम्ही इकडे वरती सगळं चिकनचा रस्सा वगैरे केला आहे आणि ते खाल्ल्याच्या नंतर आम्ही 4 वाजता निघणार आहोत मस्तपैकी आराम वगैरे करून. ओके, तर तुम्ही ज्या वेळेला इकडे याल ना त्यावेळेला एकदम तयारीत या, म्हणजे जशी आपण ट्रेकिंग करतो त्याच पद्धतीने इकडे या, कारण की खूप लांब आहे. मांडले गावापासून 3 तास आपल्याला चालत जायला लागतात. तर आता खूप मजा येते इकडे. तर आता बघूया पुढे कसं काय होतं ते. ओके, सगळं काही रेडीमेड बघायला मिळतं. लगेच मेड आटाय पाहिजे होता अजून. नंतर बसतो. हा पॉवरफुल त्यात बस. चिकन राईस है, छोटा मिठा है सर्व कर रहे हैं. मीठ घ्या वरून. भाजी काय मी घेतो. श्रद्धा सगुरी पल्ली टाकून नाच बस. खूप छान आणि टेस्टी झालेलं आहे. हे कसं झालं ते टेस्ट सुद्धा सांगा मस्तपैकी. कसं झालंय रे, कसं झालंय? एकदम मस्त मस्त ना. एकदम मस्त आहे. असला कधी खाल्लाच नाही. हा एक मिनिट. अरे ते चॅनलला काय करायचं आपलं, चॅनलला सबस्क्राईब आणि 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 काय करायचं, आवडलं की काय करायचं, लाईक हो काय, आणि बेल आयकॉनला क्लिक. क्लिक. आणि मग पुढची व्हिडिओ नाही